वेलकम टू ऑल माय डिअर फ्रेंड्स. ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ॲप विथ क्विज या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आयोजित संपूर्ण अंकगणित लाईव्ह तासिकेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. ऑनलाईन नवोदय वार्षिक बॅच 2025 बॅचची वैशिष्ट्ये आपल्या समोर आहेत. आजच आपला प्रवेश निश्चित करा. लाईव्ह तासिकेच्या शेवटी लाईव्ह क्विज आणि दररोज डेली टेस्ट ही या तासिकेची या तासिकेतील सहभागी विद्यार्थ्यांपैकी गुणवंत विद्यार्थी आतापर्यंत 47 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. सर्वांनी ऍप्लिकेशन इन्स्टॉल करावे. वेलकम. आज आपण दशांश अपूर्णांक आणि त्यावरील 4 मूलभूत क्रिया या घटकांतर्गत दशांश अपूर्णांक या घटकातील जर तर उदाहरणांचा सराव करणार आहोत. आता जर तर उदाहरणे कशी आहेत पाहूया. प्रश्न प्रकार पहिला. या प्रश्न प्रकारामध्ये दोन भाग असतात, जर भाग आणि तर भाग. जर या भागांचं निरीक्षण करायचंय, त्यावरून तुम्हाला तर या भागाची आकडेमोड करून पर्याय निवडायचा असतो. अत्यंत फसवा प्रश्न प्रकार आहे, कारण यामध्ये पर्याय हे सारखे वाटतात, त्यांच्यात फक्त दशांश वेगळ्या ठिकाणी दिलेला असतो, वेगवेगळ्या ठिकाणी. मग अंक जरी सारखे वाटत असतील, परंतु त्यांची किंमत दशांश दिल्यामुळे बदलत असते. म्हणून आपल्याला दशांश कितव्या स्थळी दशांश, किती स्थळ दशांश असलेला पर्याय निवडायचा हे तुम्हाला जर या भागाचं निरीक्षण करून ठरवायचंय. त्यानंतर त्यानुसार तर या भागात जी आकडेमोड सांगितलेली आहे, तर या भागातील आकडेमोड करून तुम्हाला योग्य स्थळी दशांश द्यायचा आहे. सर्वप्रथम पहिल्या प्रश्न प्रकारातील पहिला प्रश्न आपण वाचून घेऊ. जर 675 गुणिले 483 बरोबर 3,26,025 तर 6.75 गुणिले 4.83 बरोबर किती? पहिल्या प्रश्न प्रकारामध्ये जर या भागात कोणती क्रिया आहे? गुणाकाराची क्रिया. तर या भागात सुद्धा गुणाकाराचीच क्रिया आहे. मग काही मुलं काय करतील? आकडेमोड करतील. 6.75 गुणिले 4.83 हा गुणाकार ते करतील. गुणाकार करण्याची गरज आहे का? तर गुणाकार करण्याची गरज नाही, उत्तर दिलेलंच आहे. फक्त तुम्हाला ठरवायचंय की दिलेल्या उत्तरामध्ये किती स्थळ दशांश द्यायचा. आपण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार हा घटक आपण अभ्यासलेला आहे. आपण कोणता नियम सांगितला होता? जर दोन दशांश अपूर्णांक संख्यांचा गुणाकार आपण करताना काय करतो? पहिल्या दशांश अपूर्णांक संख्येत किती स्थळ दशांश आहे आणि दुसऱ्या दशांश अपूर्णांक संख्येत किती स्थळ दशांश आहे, त्या दोन संख्यामधील दशांश स्थळांची बेरीज करायची आहे. ती बेरीज काय करायची आहे? तेवढे स्थळ दशांश तुम्हाला उत्तरामध्ये द्यायचे आहेत. हा नियम सर्वांना माहिती आहे. समजलं? आता काय करायचंय? या ठिकाणी जर या भागात ज्या संख्या आहेत त्या संख्यामध्ये दशांश चिन्ह विरहित संख्या आहेत, त्यामध्ये दशांश नाही. येस. मग आपण गुणाकार हा संबोध तिसरी मध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे. पहिली संख्या जी आहे ती गुण्य संख्या आहे. दुसरी संख्या जी असते तो गुणक असतो. आणि गुण्य गुणिले गुणक बरोबर गुणाकार हे सूत्र आहे मित्रांनो. मांडणी समजते? मग जर या भागामध्ये गुण्य आहे 675, तर या भागात सुद्धा जो गुण्य आहे तो गुण्य संख्येतील अंक आहेत, परंतु त्यामध्ये दशांश दिल्यामुळे त्यांची किंमत बदललेली आहे. 675 ला पहा, 675 675 हेच अंक आहेत, परंतु या ठिकाणी दशांश दिलेला आहे. मग गुणक या ठिकाणी 483, या ठिकाणी गुणकातील अंक सारखेच आहेत, परंतु दशांश दिल्यामुळे त्यांची किंमत बदललेली आहे. बरोबर. आता दशांश विरहितचा विचार केला तर सारखाच आहे गुण्य सारखाच आहे आणि गुणक सारखाच आहे, म्हणजेच गुणाकार सुद्धा सारखाच असणार. हा संबोध किती मुलांना समजला आहे? एकदा हात दाखवा. आता फक्त दशांश कोणत्या स्थळी द्यायचा हे तुम्हाला ठरवायचं. आपण नियम शिकलो. दोन दशांश अपूर्णांक संख्यांचा गुणाकार करताना पहिल्या संख्येमध्ये किती स्थळ दशांश आहे, त्यानंतर दुसऱ्या संख्येत किती स्थळ दशांश आहे, त्या दोन संख्यामधील दशांश स्थळांची बेरीज करा आणि उत्तरात तेवढे स्थळ दशांश द्या. आपण तोंडी सांगू शकतो दशांश विरहित संख्या या दोन असतील
675 गुणिले 483 तर उत्तर आलं असतं 3,26,025. परंतु दशांश आहे म्हणून पहिल्या संख्येमध्ये किती स्थळ दशांश आहे श्रावणी? बोला. सर 2 स्थळ. 2 स्थळ दशांश आहे आणि दुसऱ्या संख्येत 2 स्थळ. मग उत्तरामध्ये किती स्थळ दशांश येईल? 4 स्थळ. 4 स्थळ. आता 4 स्थळ दशांश द्यायचा कसा? काही मुलं काय करतात, चुकीच्या पद्धतीने दशांश देतात. तुम्हाला माहिती आहे दशांश स्थळ कोणत्या ठिकाणी लपलेलं असतं? एककाच्या उजवीकडे. मग काय करायचं? 4 स्थळ दशांश 1 2 3 4 म्हणजेच उत्तर आहे 32.602 2 5. 5. आता 4 स्थळ आहे कशावरून ठरवायचं? दशांश स्थळाच्या उजवीकडे किती अंक आहेत? 4. म्हणजे उत्तर आहे 4 स्थळ दशांश. उत्तर लिहायचे 32.62025. आता मी या ठिकाणी गुणाकार केला का? नाही. उत्तर तुम्हाला दिलेलंच आहे, फक्त ठरवायचं की किती स्थळ दशांश द्यायचं. किती मुलांना प्रकार समजला? काही मुलं काय करतात, यांचा गुणाकार करतात, 2 मिनिटं वेळ वाया घालतात. येस, गुणाकार करण्याची गरज आहे का? नाही. दुसरा प्रश्न सोडवा. जर 132 गुणिले 241 बरोबर 31,812 तर 13.2 गुणिले 24.1 बरोबर किती? फास्ट. कोण सांगणार? निरीक्षण करून तुम्हाला उत्तर द्यायचंय. बोला, हात दाखवा, उत्तर सांगा. दर्शना भुसारे. दर्शना बोला. या ठिकाणी तुम्हाला अंदाजे उत्तर किती येईल हो? येस. बघा, गुण्य जो आहे गुण्य सारखाच आहे, म्हणजे गुण्य या संख्येत जे अंक आहेत तेच अंक आहेत. गुणक गुणक सारखाच आहे, म्हणजेच गुणाकार सुद्धा सारखाच असणार. समजलं? मग 13.2 गुणिले 24.1 बरोबर. आता या ठिकाणी दशांश चिन्हाचा विचार न करता संख्या लिहा, 31,812. चला, पहिल्या संख्येत किती स्थळ दशांश आहेत? 1. 1 स्थळ. दुसऱ्या संख्येत 1. 1 स्थळ. मग उत्तरात किती स्थळ दशांश येतील? 2. येस, समजलं. आता 2 स्थळ दशांश द्यायचा आहे. उत्तर तुमच्या समोरच आहे. एकक स्थानाच्या उजवीकडे दशांश लपलेला असतो. समजते? एक एक स्थळ 2 स्थळ म्हणजेच 318.1 हे तुमचं उत्तर आहे. ज्यांना प्रश्न समजला त्याने हात दाखवा. थँक्यू सर. वेलकम. अतिशय सोपा भाग आहे. जर या भागाचं निरीक्षण करा, त्यावरून तर या भागातील आकडेमोड न करता उत्तर निवडा. पुढचा प्रश्न सोडवा. प्रश्न प्रकार दुसरा. आता जर या भागात सुद्धा दशांश चिन्ह दिलेलं आहे आणि तर या भागातल्या आकडेमोडीमध्ये सुद्धा दशांश चिन्ह दिलेले. आता पहा, काय करायचं असतं, जर या भागात तुम्हाला काही वेळेला आकडेमोड करताना फसवलं जातं. आता ती फसवे म्हणजे कशा प्रकारे फसवलं जातं? जर दशांशाच्या शेवटी शून्य येत असतील, दशांश संख्येच्या उत्तराच्या शेवटी, गुणाकाराच्या शेवटी शून्य आल्यानंतर काय होतं? कधी कधी तो शून्य ते लिहित नाहीत, म्हणजे आपल्याला दशांश स्थळ कमी स्थळ दशांश दिसतो. कमी स्थळ दशांश संख्या दिसते. येस. आता ते कशा प्रकारे चूक शोधायची ते सुद्धा आपण पाहू. जर 5.28 गुणिले 0.8 बरोबर 4.224. आता हा गुणाकार ही मांडणी योग्य आहे का हे पडताळून बघायचं. 5.28 हे केव्हा बघायचं? फक्त दशांश असताना. दशांश संख्यांचा गुणाकार जर या भागात आला असेल तर हा पहिला पडताळा सर्वांनी करायचा आहे की दिलेल्या उत्तरामध्ये दशांश स्थळ योग्य दिलेला आहे का. येस. या ठिकाणी 2 स्थळ आहे, या ठिकाणी 1 स्थळ आहे, म्हणजेच उत्तरात 3 स्थळ दशांश असला पाहिजे. 3 स्थळ दशांश आहे का? आहे, म्हणजे मांडणी योग्य आहे. पहिला पडताळा. किती मुलांना समजलं?
पहिला पडताळा झाला, मांडणी योग्य आहे म्हणजे योग्य ठिकाणी दशांश दिलेला आहे. मग दुसऱ्या मांडणीमध्ये पहा, 52.8 गुणिले 0.8. सांगा या ठिकाणी मग काय करायचं, कशा प्रकारे मांडणी करणार? तर बघा, 2 स्थळ दशांश आणि 1 स्थळ दशांश, उत्तरात 3 स्थळ दशांश आहे. जर आपण दशांश विरहित संख्या लिहिली असती 228 गुणिले 8, तर आपलं उत्तर काय आलं असतं हो? 4224 आलं असतं की नाही? किती मुलं सांगता येईल? आलं असतं दशांश विरहित उत्तर. मग या ठिकाणी तुम्हाला गुणाकार हा 4224 या ठिकाणी आला असता. या ठिकाणी 1 स्थळ दशांश आहे आणि हे 1 स्थळ आहे. उत्तरात किती स्थळ येईल मग? 2 स्थळ. सांगा उत्तर कोण सांगणार हो? सांगा उत्तर सांगा. मानसी ठाकरे. 2 स्थळ द्यायचं म्हणजे कोणत्या 2 संख्येच्या मध्ये दशांश द्यायचा? सर एक. आपला आन्सर आहे 4.42.24. येस. आता वाचन करताना 42.24. येस. 42.24 हे तुमचं उत्तर आहे. फास्ट. चला आकडेमोड करा लवकर लवकर. झालं. समजलं? चला पुढे पाहूया. पुढचा प्रश्न सोडवा. जर या भागातील दशांश मांडणी योग्य आहे का पहा. आद्विक सावंत बोला, काय काय करायचं? फास्ट. हॅलो सर. हा. जर मध्ये पहिला जो दशांश पूर्णांक आहे त्याच्यात 1 दशांश स्थळ आहे आणि दुसऱ्या याच्यात पण 1 दशांश स्थळ आहे, पण त्यांनी उत्तरात 1च दशांश स्थळ द्यायला हवे, पण तिथं 0 असल्या कारणाने त्यांनी तो 0 दिलेला नाही. बघा, व्हेरी गुड. पहा मित्रांनो, शेवटी 0 कधी येतो हो? 5 गुणिले 2 5 दोन्ही 10. 4 गुणिले 5 4 5 20. येस. म्हणजे गुणाकाराच्या शेवटी 0 आल्यानंतर काय होते की अशा प्रकारे गोंधळ होतो. मग काय करायचं? बघा, सर्वप्रथम मांडणी तपासा. 82.5 गुणिले गुणिले 4.2. 4.2. आता यांचा गुणाकार केला असता, गुणाकारात 2 स्थळ दशांश असायला दोन हवे. 1 स्थळ एक या स्थळ ठिकाणी, आणि दुसऱ्या ठिकाणी पण 1 स्थळ. 1 स्थळ. इज इक्वल टू 2 स्थळ. परंतु परंतु या ठिकाणी 1च स्थळ दशांश तुम्हाला दिसते. आता या ठिकाणी 2 स्थळ दशांश आहे म्हणजे शेवटी 0 आहे. 0 आहे. किती मुलं समजलं? आता या ठिकाणी 0 लिहिला म्हणजे उत्तरात बदल होणार नाही. उत्तर तेच आहे, कारण दशांश स्थळी 5च आहे. 5चं स्थळ बदलणार आहे का पुढे 1 0 लिहिलं तर? नाही. मग दशांश विरहित संख्येचं उत्तर काय आलं असतं? 825 गुणिले 42 इज बरोबर इज चौ इक्वल टू 3000 सॉरी 34,650. 50. हे उत्तर आलं असतं दशांश विरहित संख्येचं. किती मुलांना समजते? मग तर या भागाचं उत्तर काढूया. गुण्य सारखाच आहे. सारखा म्हणजे त्यातील अंक सारखे आहेत. गुणक
गुणकातील अंक सारखा सुद्धा सारखे आहेत, म्हणजे गुणाकार सुद्धा काय होईल, या सारखा गुणाकारासारखा येईल, हे तुम्हाला सांगता येईल. मग 8 8.25 शून्य दोन गुणिले शून्य शून्य दशांश दशांश शून्य चार चिन्ह दोन 4 2. उत्तर बघा, दशांशवीर संख्येचं उत्तर आलं असतं 34,650. 34,650. मग दोन स्थळ दशांश आहे, 2 स्थळ आणि या ठिकाणी दुसरीकडे दोन पण आहे. 2 स्थळ. मग एकूण उत्तरात किती स्थळ दशांश असायला पाहिजेत? 4 स्थळ. 4 स्थळ. मग 4 स्थळ द्यायचंय, 34,650. 34,650. या ठिकाणी 1 एक 2 दोन 3 4. तीन चार 3.4650. आता 3.4650 हा जर पर्याय असेल तर उत्तर निवडा, परंतु पर्याय सुद्धा तुम्हाला ते काय करतील, तीन शून्य दशांश चिन्ह काढतील. 465 अशा प्रकारे देतील पर्याय. दोन्हीपैकी कोणताही पर्याय त्या ठिकाणी असेल तर तो निवडायचा आहे. थँक्यू सर. वेलकम. किती मुलांना समजलं? मी गुणाकार केला नाही, फक्त उत्तर जर या भागाचं निरीक्षण करून तर या भागातील आकडेमोड आपोआप त्या ठिकाणी केलेलीच आहे. अपेक्षित आहे की किती स्थळ दशांश द्यायचं हे मुलांना समजलं पाहिजे. किती मुलांना समजते? फारच काल्पनिक होते का? येस. पहिला पडताळा दशांश चिन्ह योग्य आहे का? त्यानंतर तुम्हाला दशांशविरी संख्येचा गुणाकार किती येतो हे तुम्ही सांगू शकता. दशांश रद्द करायचे. प्रश्न प्रकार तिसरा पुढे पाहूया. आता जर या भागात गुणाकाराची क्रिया आहे तर या भागात भागाकाराची क्रिया आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न प्रकार. जर 204 गुणिले 315 बरोबर 64,260 तर 64,260 भागिले 3.15. तुम्ही सहजपणे सांगू शकता. येस. पडघन बोला, काय करणार? सर भागाकार. बघा, गुण्य गुणक गुणाकार, या ठिकाणी हा गुणाकार त्यांनी काय केलंय, येस, भाज्य या ठिकाणी ठेवलाय आणि हा भाजक आहे. भागाकार तुम्हाला ओळखायचा आहे. येस. बघा, जर दशांशविरी संख्येचा विचार केला, 64,260 या संख्येला 315 ने भाग दिलात तर उत्तर तुम्ही तोंडी सांगता 204 उत्तर येते, बरोबर. मग तोंडीच तुम्हाला करता येईल 64,260 भागिले 3.15. दशांश विरहित संख्येचं उत्तर काय आलं असतं हो? 204 उत्तर आलं असतं. आता दशांश दिल्यामुळे काय होईल, कोण सांगणार मला? सांगा, कशा प्रकारे आकडेमोड करायची? भक्ती बोला. येस. सर भागाकाराची क्रिया असल्यावर वजाबाकी करता. वजाबाकी करता कसं काय करणार मग? वजाबाकी मग करता म्हणजे काय? दशांश चिन्ह हम्म. छेदस्थानी हम्म. 2 दशांश चिन्ह नाही, उत्तरात दशांश स्थळ किती स्थळ द्यायचं? एक स्थळ. एक स्थळ द्यायचं. बर. मग आणि 30.4 उत्तरे. इथे चूक, उत्तर चूक. तर ते एकच लक्षात घ्या. स्थळ राहील. काय? एकच स्थळ. एकच स्थळ कसं येईल समजून घेऊ. पुढे बघा, सर्वांनी समोर बघायचंय. पहा मित्रांनो, येस, समोर पहा. 64,260 या ठिकाणी मी बाजूला मांडणी करतो दशांश विरहित संख्येची. जर 64,260 या संख्येला 315 ने भाग दिला असता तर 204 उत्तर आलं असतं. समजलं? 204 उत्तर आलं असतं. आता आपण काय करतोय, दोन स्थळ दशांश दिलाय, 315च्या ऐवजी 3.15
येस. मग हा दशांश विरहित संख्या तुम्हाला करायची, मग काय करणार? दशांश विरहित संख्या करताना आपण काय करतो, दोन स्थळ दशांश रद्द करायचे आहेत. म्हणजे दिलेल्या संख्येला दोन स्थळ दशांश रद्द केव्हा होतील? मग जर त्या संख्येला 100 ने गुणाकार केला तर, म्हणजे 3.15 केला तर उत्तर काय येतं हो? 315 येणार उत्तर. परंतु फक्त छेदस्थानी 100 गुणाकार करून चालणार नाही. येस, किंमत बदलू द्यायची नसेल तर अंशाला सुद्धा 100 ने गुणाकार. म्हणजे या ठिकाणी काय होईल? 64,000, सॉरी, हे जशाच तसं लिहायचं आणि हे 100 ने गुणाकार केला म्हणजे पुन्हा 2 शून्य येणार. ही मांडणी असताना 204 उत्तर येतं. पुन्हा हे वरची संख्या बघा, वरची संख्या काय होती पूर्वी? 64,260 होती. आता काय झाली? 2 शून्य दिल्यामुळे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, 64,26,000 झाली. मग काय? 315 ने भाग दिल्यानंतर 204, पुन्हा या शून्याला भाग दिला तर उत्तरात पुन्हा शून्य वाढणार, पुन्हा या शून्याला भाग दिला उत्तरात शून्य वाढणार, म्हणजेच 20,400 हे तुमचं उत्तर येणार. समजते? किती मुलांना समजलं हे? ज्यांना समजते त्याने एकदा हात दाखवा. हं? पुन्हा मी तुम्हाला काही अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला घेऊन दाखवीन. येस. बघा, पुन्हा एकदा स्पष्टीकरण पहा. ज्यांना हा प्रश्न समजला त्यांनी हात दाखवा. बघा, आता या ठिकाणी काय चूक होते? बऱ्याच मुलांची चूक काय होते? 64,260 भागिले 3.5, 3.15 बरं का. पहिल्या जर या भागाचं निरीक्षण केलात, 64,260 ला जर 315 न भाग दिला तर उत्तर 204 येतं. हे तुम्ही निरीक्षणाने सांगू शकता. परंतु तुम्हाला फसवण्यासाठी त्यांनी 315 ही संख्या दिली नाही, 3.15 दिली. 3.15. आता 3.15 समजलं? मग काय करायचं? या ठिकाणी दोन दशांश आहे. आता हा दोन दशांश रद्द करायचा आहे. रद्द करायचा म्हणजे काय? तुम्हाला ते दशांश दिसला नाही पाहिजेत, परंतु उत्तर सारखंच आलं पाहिजे. बघा कसं करायचं सांगतो. हा रद्द करत असताना एक स्थळ रद्द करायचं असेल, समजते? समजा 1.1 हा दशांश आपल्याला रद्द करायचं, मग दुसऱ्या पद्धतीने मांडणी कशी करता येईल? मग 11 गुणिले, सॉरी, 1 मिनिट, 1.1 गुणिले 10 असं करायचं. 1.1 स्थळ रद्द करायचं म्हणजे गुणिले 10 करावं लागतं. समजते? म्हणजे हे काय होईल? रद्द होईल. आता तुम्हाला काय करायचंय? दोन स्थळ रद्द करायचे आहेत. 1 मिनिट, दोन स्थळ रद्द करायचे आहेत म्हणजेच तुम्हाला त्या संख्येला 100 ने गुणाकार करावा लागेल. या ठिकाणी 100 ने गुणाकार करायचा म्हणजे अंशाला सुद्धा 100 नेच गुणाकार करावा लागेल. बघा, मग या दोघांचा गुणाकार झाला तर उत्तर काय आलं? 315 झालं. हे 3.15 गुणिले 100. परंतु या ठिकाणी काय होईल? हा 100 न गुणाकार केल्यानंतर हा गुणाकार मोठा होईल. येस, अशा प्रकारे आकडेमोड होईल. येस. मग या ठिकाणी ही भाज्य संख्या मोठी झाली म्हणजे भागाकार तुम्हाला मोठा येणार. लहान येईल का? मोठा येणार. मग सुरुवातीला या ठिकाणी 204 ला 204, अशी ही मांडणी अशी असताना 204 उत्तर आलं होतं. तर शेवटी दोन शून्य आहेत. मग पुन्हा आपण भाग देताना 315 शून्य शून्य, 315 शून्य शून्य, म्हणून 20,400 हे उत्तर आहे. दोन स्थळ रद्द करताना 100 ने गुणाकार करायचा, एक स्थळ रद्द करताना 10 ने करायचा, तीन स्थळ रद्द करताना 1,000 ने करायचा. जेवढे स्थळ खाली गुणाकार केले तेवढे स्थळ, सॉरी, त्या संख्येने वर अंशाला सुद्धा गुणाकार करावा लागेल. किती मुलांना समजते? पुढे दुसरा प्रश्न. जर 745 गुणिले 12 बरोबर 8,940 तर 89.4 भागिले 0.745
फास्ट. झालं. कोण सांगणार? निरीक्षणाने तुम्हाला करायचे आहे. सिद्धी सातपुते, बोला. हॅलो सर. सांगा. सर 700 हम्म. 745 गुणिले 12 बरोबर 8940. 40 तर 89.4 हम्म. भागिले भागिले 0.745. हं. हम्म. आता काय तर करणार सांगा. आता 1000 ने बोल बोल. 1000 ने गुणाकार. बर, मांडणी सांगा, कशी करणार मांडणी. बघा आता तुम्हाला एक या एक ठिकाणी संबोध समजला आठ पाहिजे. हम्म 8940 हम्म भागिले. हम्म सर मला स्क्रीन उत्तर नाही आलं की स्क्रीन बंद होते. बघा आता काय. बघा पुन्हा एकदा समजून घ्या. हॅलो. बघा घाई करू नका, तुम्हाला निरीक्षणाने उत्तर द्यायचंय. पुन्हा एकदा निरीक्षण करा. लक्षात घ्या. 745 गुणिले 12 बरोबर 8940. या ठिकाणी हे 8940 त्यांनी दिलंच नाही. हे अशा प्रकारे संख्या लिहिली. येस. त्यांनी शून्य शेवटी शून्य असल्यामुळे तो शून्य दिलाच नाही. 0.745. पहा मित्रांनो, जर या भागामध्ये 8940 या संख्येला 745 ने भाग दिल्यानंतर 12 उत्तर येते, हे तुम्हाला माहिती आहे. अंदाजे उत्तर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. मग आता दशांश, तुम्हाला दशांश विरहित संख्या करून उत्तर काढायचे. समजते. बघा. येस. आता काय करणार, हे दशांश विरहित करायचंय. समजते. मग कितीने गुणाकार करायचे, 3 स्थळ तुम्हाला दशांश विरहित करायचंय. म्हणजे 0.745 ला 1000 ने गुणाकार करावा लागेल. वर सुद्धा 1000 ने गुणाकार करावा लागेल. समजलं. पुढे आता काय बदल होईल सांगा बरं, कोण सांगणार मला. किती मुलं समजते बदल. काय बदल होईल, खालची संख्येमध्ये दशांश विरहित संख्या राहील, होईल की नाही. येस. खाली काय राहील, 745 राहील. बरोबर. अंशस्थळी काय होईल, म्हणजे हा दशांश उजवीकडे 3 स्थळ जाईल. 1 2 3. 3 म्हणजेच एकक दशक शतक हजार 10,000 हजार 10,000 89,400 89,400 भागिले भागिले 745. 7,745. बघा 8,940चं उत्तर, 40 ला 745 न भागल्यानंतर 12 येतं. मग 8,940 ही संख्या याला अधोरेखित करायचं. पुढे एक शून्य एक्स्ट्रा आहे, म्हणजे पुन्हा शून्यचा भाग जाईल. म्हणजेच 12च्या नंतर पुन्हा शून्य लिहायचं. एक म्हणजे उत्तर शून्य काय येईल, 100. 100 किती येईल उत्तर, 120. 120 येईल. 120 उत्तर येईल. अशा प्रकारे 120 उत्तर आहे. चला, ज्यांना समजलं त्यांनी एकदा हात दाखवा. पुढे पुढचा प्रश्न. प्रश्न प्रकार चौथा.
जर 132 गुणिले 65 बरोबर 8580, तर 85.8 भागिले 6.5 बरोबर किती? फास्ट. थोडा चॅलेंजिंग प्रश्न आहे. हा, प्रकार वेगळा आहे. बोला काय करणार शरयू? बघा, पहिल्या भागात निरीक्षण करा. 132 गुणिले 65 बरोबर 8580. आता या ठिकाणी 8580 घेतलेलंच नाही. दोन स्थळ दशांश दिलेलं आहे, दिसते एक स्थळ, पण शेवटचा शून्य त्याने घेतलाच दिला नाही. नाही. 85.8 भागिले 6.5. या पाच. ठिकाणी जर या भागात 8580 ला जर 65 ने भाग दिला असता, तर उत्तर 132 आलं असतं. 132 येतं. यस, निरीक्षणाने तुम्ही सांगू शकता. आता ही दशांश विरहित संख्या आपण केली छेदस्थानची, बरं का. आता इथं अंश स्थानी सुद्धा काही गोंधळ तुम्हाला होणार आहे. काय करायचं बघा, पाहू आपण करूया. चला, आता काय करणार बोला. तर त्याचं 132 उत्तर येतं. अंदाजे झालं ते 132, परंतु दशांश तुम्हाला दशांश संख्या दिलेली आहेत, कसं करणार? सर त्याला बघा, काही मुलं काय डोकं लावतील, सर वर एक स्थळ दशांश आहे, खाली एक स्थळ दशांश आहे, मग दशांश तर रद्द झाला असं ते म्हणू शकतात, परंतु त्यांचं उत्तर चुकणार. समजते? तसं तुम्ही म्हणल्यानंतर काय होईल, उत्तर चूक येईल. या ठिकाणी बघा, फसवलेला प्रश्न प्रकार आहे. काय करणार मग सांगा, कुणाला सुचलं? अद्विक, बोला. हॅलो सर, येस. पहिल्या संख्येत एक स्थळ आणि दुसऱ्या संख्येत एक स्थळ म्हणून दोन स्थळ दशांश घ्यायचे. कुठं? 132. भाकारामध्ये दशांशाची बेरीज होत नाही, गुणाकारात होते. सांगा तुम्हाला कसं करायचं ते. आणखी लवकर लवकर. हं? चला, बरेच मुलं हात वर करत आहेत. कोण सांगणार? अस्मित सांगतो, अस्मित. अस्मित तुम्ही सांगा. सर इथं इथं जरच्या याच्यात आपल्याला 8580, पण तरच्या भागात 85.8 आहे, म्हणून आपण 1 शून्य घेतला. हम्म आठच्या समोर 1 शून्य घेतला, म्हणून म्हणून एक दोन 1320 उत्तर. हम्म. सर उत्तर किती येईल मग? 1320. 1320 कसं येईल? बघा, समजून घ्या आता. बघा, सर्वांनी समोर बघायचंय. 1320 येणार नाही, काय येणार नाही बघा. आता पहा मित्रांनो, प्रश्न वाचायचा आहे, चॅलेंजिंग प्रश्न प्रकार आहे. तुम्हाला मी सोप्या भाषेत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या भागामध्ये 132 गुणिले 65 बरोबर 8580, तर 85.8 भागिले 6.5. पहा, त्याने काय केलेलं आहे, 85.8 ला 6.5 ने भाग दिलेला आहे. ही संख्या त्याने अर्धवट घेतली, शून्य सोडला. या ठिकाणी जर शून्य लिहिला तर उत्तरात काही बदल होत नाही, हे लक्षात घ्या. कारण एकक सॉरी दशांश स्थळी 8च आहे. येस, हा शून्य ते त्यांनी रद्द केलेला आहे. मग 8580 ला जर आपण 65 ने भाग दिला तर उत्तर 132 येतं, हे तुम्हाला माहिती आहे. मग या ठिकाणी दशांश विरहित संख्या कशी होईल?
या ठिकाणी 2 स्थळ आहे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा 2 स्थळ असला म्हणजे दशांश विरहित संख्या होईल. म्हणजे ही संख्या काय होईल? 8580 होईल आणि खाली 650 होईल. बघा, आता प्रश्न असा पडलाय की 65 असेल तरच उत्तर 132 येतं. तर या ठिकाणी काय झालं? 650 आलं. 650 म्हणजे आपण काय करायचंय? खाली 10 पट उत्तर मोठं आलेलं आहे खालच्या छेदस्थानचं. आपण असं लिहू शकतो 650 ला. येस, 65 गुणिले 10 म्हणजे 650. मग काय करायचं? छेदस्थानी जर उत्तर 10 म्हणजे 10 पट मोठा आला असेल तर उत्तराला 10 ने भाग द्यायचं. छेदस्थानी 100 पट 10 पट कसं ओळखायचं सांगा बरं? 65 चा 650 झाला, समजते? 1 शून्य वाढला म्हणजे 10 पट, 2 शून्य वाढला 100 पट, 3 शून्य वाढलंय काय? 1000 पट. मग काय करायचं? उत्तराला सुद्धा तुम्हाला 10 ने भाग द्यायचा. 132 भागिले 10. मग 1.1 13.2 हे तुमचं उत्तर आहे. येस, थोडा वेगळा प्रकार आहे. यापूर्वी काय होतं? हा, दुसरा सोपा एक आणखी नियम तुम्हाला समजला असेल की आपण अंशस्थळी जर शून्य वाढवले तर उत्तरामध्ये काय होतात? शून्य दशांश स्थळ उजवीकडे जंप करतो. जर छेदस्थानी शून्य वाढवले तर दशांश स्थळ हे डावीकडे जंप करते उत्तरामध्ये. तुम्हाला सरावाने येईल. तुमचा प्रश्न? पुढचा प्रश्न घ्या. जर 182 गुणिले 45 बरोबर 8190 तर 8.19 भागिले 18.2 बरोबर किती? सांगा. आकडेमोड न करता फक्त निरीक्षण करून तुम्हाला उत्तर सांगायचे आहे. कोण सांगणार? चुकू द्या, चुकलं तर हरकत नाही, परंतु तुम्ही जर चुकीचा विचार केला तर आपण त्यात दुरुस्ती करू. येस, सांगा कोण सांगणार? हात दाखवा. पुन्हा अद्विक सांगतो, बोला. प्रयत्न करायचं, चुकलं तर चुकू द्या, काय हरकत नाही. तुमच्या मनात ज्या शंका आहेत त्या दूर होतील. पहिला जरचा भाग वाचा. 182 गुणिले 45 बरोबर 8190. 8190 या ठिकाणी तर 8.19 8.19 भागिले भागिले 18.2. 18.02. जर या भागात 8190 ला जर 182 ने भाग दिला तरच उत्तर येतं 45. या ठिकाणी दशांश विरहित संख्या लिहायची. हा एक शून्य वगळला, इथं शून्य देऊन एक टाकायचं, काही शून्य फरक देऊन पडत नाही. घ्यायचा. इथं 3 स्थळ आहे म्हणजे खाली सुद्धा 3 स्थळ पाहिजेत, बरोबर? अजून एक शून्य वाढवायचा. हो, एक कशाला? 3 स्थळ म्हणल्यानंतर 2 शून्य वाढावं दोन. लागतील, बरोबर? म्हणजे हो वरची सर. संख्या झाली 8190 आठ दशांश हजार विरहित एकशे झाली. नव्वद भागिले खालची किती झाली? 18,200. हो, बघा, हो की. मग या ठिकाणी 2 शून्य वाढलेत म्हणजे 100 पट संख्या वाढली. हो येस, सर. म्हणजेच उत्तराला 100 ने भाग द्यावा लागेल तुम्हाला. येस, उत्तर लहान होईल. Yes. मग हो. 100 ने भाग दिला. 25 2 झाले. शून्य म्हणजे 100, म्हणजे 2 स्थळ दशांश येईल. 0.45. ज्यांना हा संबोध समजला त्याने हात दाखवा. बघा, छेदस्थानी शून्य वाढवले म्हणजे उत्तराला तेवढ्या. येस, 2 संख्या शून्य वाढले म्हणजे 100 ने भाग द्यायचा. भाग देतो म्हणजे काय करतो? येस. चला पुढचा प्रश्न. आकडेमोड.
झालं. पुढे पुढचा प्रश्न, पाचवा प्रश्न प्रकार. प्रश्न प्रकार पाचवा. जर 4137 भागिले 1.75 बरोबर 2364, तर 41.37 भागिले 17.5 सांगा, कोण सांगणार? चला निरीक्षण. थोडा चॅलेंजिंग प्रश्न प्रकार आहे. काय करायचं बघा, ज्यांनी चांगला व्हिडिओ पाहिलाय. येस गार्गी बोला. काय करायचं, काय करावे लागेल? सर बोला. पहिल्यांदा दशांश चिन्ह वजा करावे लागतील. वजा? वजा कसे काय? बोला बोला. भागाकारामध्ये दशांश चिन्हांची वजाबाकी हा. भागाकारामध्ये दशांश चिन्हांची वजाबाकी होते त्यामुळे. बर, मग तुम्ही उत्तर काय काढणार? 236.4. तस तुमचं उत्तर येईल. ते उत्तर चूक असेल. बघा, ते भागाकारात दशांशाची वजाबाकी होते. हे जर फक्त एकच साधा प्रश्न विचारला तर तो नियम लागू होतो. या ठिकाणी जर तरचा भाग आहे, समजते? हा. मग तुम्ही काय करणार? दोन स्थळ दशांश आहे, त्यामधून एक स्थळ म्हणजे उत्तरामध्ये एक स्थळ दशांश देणार तुम्ही, आणि तो नियम तुम्ही या ठिकाणी वापरला तर उत्तर चुकणार आहे. येस, समजून घ्या गार्गी. येस. पुढे पहा मित्रांनो, पाचवा हा प्रश्न प्रकार चॅलेंजिंग प्रश्न प्रकार आहे. जर हा भाग तुम्हाला समजून घ्यावा लागेल, दशांश विरहित संख्येचा भागाकार केल्यानंतर उत्तर कशा प्रकारे येतं हे तुम्हाला जर या भागात तुम्हाला समजून घ्यावं लागेल, तरच तुम्ही उत्तर लिहू शकता. आता लक्षात घ्या, 4137 या संख्येला 1.75 या संख्येने भाग दिल्यानंतरच उत्तर येत आहे 2364. मित्रांनो, या ठिकाणी जी क्रिया आहे ती क्रिया आपल्या सोयीसाठी बदलून घ्यायची. दशांशविरहित संख्या जर आपण लिहिली असती, समजते किती मुलांना समजते मी काय बोलतो? तर बघा, हे उत्तर 4137 1.75 हे दोन स्थळ दशांश रद्द करायचं आहे. मग उत्तरला सुद्धा काय होईल? हे 10ने 100ने तुम्हाला भाग द्यावा लागेल. म्हणजे तुमचं उत्तर काय उत्तर आलं असतं हो? 23.64 उत्तर आलं असतं. जर 4137 ला 175 ने भाग दिला असता तर, बरोबर, तुमचं उत्तर हे दशांशात आलं असतं. दशांशात विरहित संख्येनं भाग दिला असता तर मग काय करायचं? भाज्य संख्येला जो जो भाजक आहे, भाज्य आणि भाजक या दोन्ही संख्येमध्ये दशांश चिन्ह नको, तरच तुम्हाला तर हा भाग सोडवता येईल. जर भाज्य आणि भाजक मध्ये दशांश चिन्ह असतील तर तुम्हाला उत्तर काढता येणार नाही. भागाकारामध्ये दशांश चिन्ह असू द्या, काय हरकत नाही. मग 4137 या संख्येला 175 ने भाग दिला तर 23.64 हे उत्तर येतं. हे तुम्हाला निरीक्षणाने सांगता येईल. मग 41.37 भागिले 17.5, 4137 भागिले 175 उत्तर येत आहे 23.64. बरं का? आता हा दशांश तुम्हाला रद्द करायचा आहे. हे दोन स्थळ दशांश आहेत, इथं सुद्धा दोन स्थळ तुम्हाला घ्यावे लागतील. म्हणजे संख्या काय होईल? 4137 भागिले 1750 होईल. 50. समजलं? हा शून्य वाढला. या आकडेमोडीचं उत्तर आलं होतं
23.64 हा शून्य वाढला म्हणजे पुन्हा 10ने भागाकार झाला. 10ने भागाकार केला म्हणजे दशांश स्थळ डावीकडे एक स्थळ जंप करतं, म्हणून 2.364 हे तुमचं उत्तर असेल. येस, अशा प्रकारे थोडी वेगळी मांडणी आहे. चल, पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. जर 12,276 भागिले 1.55 बरोबर 7,920, तर 1,227.6 भागिले 7,920 बरोबर किती? बघा, भाज्य आणि भाजक यांच्यामध्ये दशांश चिन्ह नको. मग तो काय करायचा, रद्द करताना काय कशी आकडेमोड होईल? भागाकारामध्ये दशांशात उत्तर येईल. येऊ द्या, काय अडचण नाही. कोण सांगणार हो? बोला. श्रीशैल. बदललेले आहेत, एक मिनिट. बघा, 12,276 त्याने संख्या बदलली भागिले 1.55 बरोबर 7,920. सर्वांनी लक्षात घ्यायचं, थोडं स्पष्टीकरण मी बदलतोय कारण भागाकार सारखाच आला होता. जर 12,276 भागिले 1.55 बरोबर 7,920 आहे. बघा, जर मधला आणि तर मधला भाग थोडा वेगळा आहे. ही भाज्य संख्या सारखी आहे, परंतु भाजक हा वेगळा आहे बरं का. मग या दोघांची अदलाबदल केली तर काय होईल? 12,276 भागिले 7,920, तर उत्तर येईल 1.55. बघा तुम्ही आकडेमोड करून अशा प्रकारे उत्तर येतं. मग या ठिकाणी 1,227.6, 7,920, तर उत्तर काय आलं असतं? दशांश विरहित संख्या असती तर 1.55. मग बघा, हा एक दशांश आपल्याला रद्द करायचा आहे, म्हणजे आपण काय करणार? 10ने गुणाकार करणार, या ठिकाणी सुद्धा 10ने. येस. मग 12,276 भागिले या ठिकाणी काय होईल? 7,900, सॉरी 79,200 होईल. हा शून्य वाढला म्हणजे 1.55 भागिले 10 होईल. समजते? मग दशांश स्थळ पुन्हा काय होईल? डावीकडे जंप होईल. उत्तर किती येते तुमचं? तपासलं का उत्तर? येस, 0.चिन्ह. एकदा आकडे मोड करा. एक स्थळ डावीकडे जंप होईल म्हणजे 0.155 हे तुमचं उत्तर आहे. येस, ही दुसरी मांडणी आहे, ती योग्य मांडणी आहे. सुरुवातीला आपली एक संख्या चुकलेली होती कारण त्यांनी गुणक सॉरी जो भाजक आहे त्यांनी भाजक बदलला होता. येस, चुकून माझ्याकडून ती संख्या त्या ठिकाणी पुन्हा सारखीच संख्या लिहिल्या गेली. त्यासाठी हे दुसरं स्पष्टीकरण लक्षात घ्या. पुन्हा एक स्पष्टीकरण देतोय पहा. जर 12,276 भागिले 1.55 बरोबर 7,920, बघा अशा प्रकारे मांडणी केली. तर या भागात त्यांनी काय केलेलं आहे? भाज्य संख्या सारखीच ठेवली. त्यांनी काय केलेलं आहे? भाजक बदलला होता. मग आपण सुद्धा तर या भागात तात्पुरता बदल केलाय. हा बदल केला तर काय होईल? तुम्हाला लगेच उत्तर समजेल. म्हणजे 12,776 ला जर तुम्ही 1
5 ने भागण्याच्या ऐवजी 7,920 ने भागलात. यस. तर काय येईल उत्तर? 1.55 येईल. मग 12 या ठिकाणी 1,227.6 भागिले 7,920 आहे. आता हा दशांश स्थळ रद्द करायचा आहे. 10 ने गुणाकार केला. छेदस्थानी सुद्धा संख्येला 10 ने गुणाकार. मग संख्या होईल 12,276. छेदस्थानी काय होईल? 7,920 ला 10 ने गुणाकार केला म्हणजे पुन्हा 10 पट उत्तर मोठं झालं छेद. समजलं? मग उत्तर सुद्धा काय होईल? या ठिकाणी या उत्तराला 10 ने भाग द्यावा लागेल. 1.55 भागिले 10 भागिले 10 म्हणल्यानंतर डावीकडे एक सरळ जंप होणार. गुणिले 10 केल्यानंतर उजवीकडे असतं. डावीकडे 10 किंवा डावीकडे दशांश किंवा जंप करेल जर भागाकार क्रिया असेल तर. 10 ने भागाकार आहे डावीकडे जंप. एक सरळ डावीकडे जंप 0.155 हे तुमचं उत्तर आहे. येस. हे स्पष्टीकरण सर्वांना लक्षात घ्यायचंय. गिव्ह युअर व्हॅल्युएबल फीडबॅक अबाउट टुडे सेशन. चला मित्रांनो, लाईव्ह क्विज खेळूया. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी संपर्क करावा. लेट्स प्ले ऑनलाईन ऍप काहूत क्विज. पुन्हा भेटूया नवीन घटकासह नवीन